पेणामधील पशुसंवर्धन विभागासाठी 5 कोटी रुपयांचा विकास निधी मंजूर झालाय। रायगड जिल्हा पशुसंवर्धन समितीचे सभापती वैकुंठ पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। या निधीतून कोकण विभागासाठीची पहिली भ्रूण प्रत्यारोपण प्रयोगशाळा पेणमध्ये साकारणार आहे। 1 कोटी खर्चून उभारल्या जाणाऱ्या या प्रयोगशाळेचा फायदा रायगडसह ठाणे, पालघर आणि रत्नागिरीतील पशुपालकांना होणार आहे। याशिवाय पेण तालुका पशुवैद्यकीय चिकित्सालयाच्या नवीन इमारतीसाठी 2.5 कोटी तर कृत्रिम रेतन केंद्रासाठी 1.26 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। विशेष म्हणजे पेणचा कुक्कुट विकास प्रकल्पही पुन्हा सुरू होणार असून त्यासाठी 10 लाखांचा निधी मंजूर झालाय। मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले। निश्चितपणे बाहेर साईडला जर बघितलं तर या ठिकाणी बेकायदेशीरपणे त्या ठिकाणी शेड झाल्यात। आपण या ठिकाणी निश्चितपणे अर्ज करून या जे काही बेकायदेशीर ज्या काही शेड बाहेर झाल्यात त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी करणार आहोत। आणि त्याचबरोबर या ठिकाणी बांधकाम चालू आहे। या ठिकाणी सर्व परिसर हा नवीन सुसज्ज असा परिसर होतोय, त्याच्यामुळे थोडं सामान अस्वच्छता थोडी पसरली आहे, पण तो या भागात एक नवीन इमारत उभा राहणार आणि निश्चितपणे पशुसंवर्धन कार्यालय हे अगदी अत्यंत चांगलं आणि रायगड जिल्ह्यामध्ये आदर्शवत असं होणार आहे। त्याच्यामुळे या भागामध्ये चांगलं काम व्हावं हा प्रत्येकाचा हेतू आहे। स्वच्छता जी आहे ती स्वच्छता या कामांच्या माध्यमातून जेव्हा खड्डे त्या ठिकाणी खणले जातात त्यावेळेला ती मातीवरती येते, त्या ठिकाणी कामं चालू आहेत, त्याच्यामुळे थोडी अस्वच्छता या ठिकाणी राहणार आहे, परंतु ही काही पूर्ण कालावधीसाठी नाही तर चांगल्या प्रकारे येत्या काळामध्ये काम होईल। पेण पशुसंवर्धन कार्यालयामध्ये नवीन इमारतींचं बांधकाम चालू आहे। आज या खात्याला जवळपास 5 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध झाला आहे। 2.5 कोटी रुपयामध्ये जवळपास नवीन इमारत बांधकाम चालू आहे। त्याचबरोबर IVF सेंटर म्हणजे गायींचं IVF सेंटरसाठी जवळपास 1.25 कोटी रुपये निधी या ठिकाणी उपलब्ध होऊन बिल्डिंग तयार होत आहे। त्या ठिकाणी शेडसाठी गायींच्या शेडसाठी त्या ठिकाणी जवळपास 35 लाखाचा निधी त्या ठिकाणी उपलब्ध होऊन काम चालू आहे। त्या ठिकाणी त्या बाजूला कुक्कुटपालनाच्या माध्यमातून पोल्ट्री शेडसाठी जवळपास 15 लाखाचा निधी या ठिकाणी उपलब्ध आहे। निश्चितपणे पशुसंवर्धन खातं हे नवीन नाविन्यपूर्ण आणि त्याचबरोबर आज पेण हे जिल्ह्याचं मध्यवर्ती सेंटर असताना या ठिकाणी चांगल्या इमारती व चांगला परिसर व्हावा या हेतूने ही कामं चालू आहेत। ही कामं चालू असल्या कारणाने या ठिकाणी कचरा आणि ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी जमा झालेल्या आहेत। निश्चितपणे या ठिकाणी भव्य दिव्य असं पशुसंवर्धन खात्याचं हॉस्पिटल IVF हॉस्पिटलचं या ठिकाणी उद्घाटन होणार आहे। त्याचबरोबर बिल्डिंग या ठिकाणी कार्यालय होणार आहे, त्याचबरोबर शेल्टर होणार आहे। निश्चितपणे ज्या प्रकारे राज्य सरकारने व केंद्र सरकारने दिलेल्या दिशा व मार्गदर्शिका आहेत त्याप्रमाणे या ठिकाणी कामकाज चालू राहील। हे खातं आता पहिल्यासारखं खातं हे थांबलेलं खातं राहणार नाही, तर हे खातं चांगले घोडदौड करत आज निश्चितपणे मला या ठिकाणी सांगायचं वाटतं की सन्माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली, सन्माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली, सन्माननीय पंकजाताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली या खात्याला गेल्या अनेक वर्षामध्ये महाराष्ट्रात 400 कोटीचा निधी उपलब्ध होता, परंतु यावर्षी जवळपास 4,500 कोटी रुपये या खात्याच्या मार्फत आज वर्ग झाले आहेत। या खात्याच्या माध्यमातून चांगली कामं करणं हे आमचं आद्य कर्तव्य राहणार आहे। त्याचबरोबर परिसरातील या ज्या बिल्डिंग आहेत त्या बिल्डिंगचं या ठिकाणी काम चालू आहे आणि त्या सुसज्ज अशा बिल्डिंग या ठिकाणी तयार होणार आहेत। त्याच्यामुळे निश्चितपणे या खात्याला दिशा मिळणार आहे। मला या खात्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर खूप अभिमान वाटतो की आपण या खात्यावर या ठिकाणी रूट बसल्यानंतर त्या ठिकाणी 4,500 कोटीचा निधी या खात्याच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी जनतेला मिळणार आहे। हाच मोठा मला आनंदाचा क्षण या ठिकाणी वाटतो।